गोंदिया शहराच्या शिवलाईन भागातील प्रसिद्ध हनुमान मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त भाविकांनी पहाटेपासूनच दर्शनाकरिता गर्दी केली होती। प्रसिद्ध हनुमान मंदिर अशी या मंदिराची ओळख असून या मंदिरात गोंदिया शहरातीलच नव्हे तर बाजूला लागून असलेल्या भंडारा आणि बालाघाट जिल्ह्यातील लाखो भाविक या मंदिरात येत असतात। दरवर्षी हनुमान जन्मोत्सव या ठिकाणी मोठ्या हर्ष उत्साहात साजरा केला जातो। जवळपास या मंदिरात हनुमान जयंतीला 1 लाखाच्या वर भाविक या मंदिरात येतच हजेरी लावतात। मंदिर समितीकडून आलेल्या भाविकांकरिता महाप्रसादाची सोय देखील करण्यात येते। नवसाला पावणारं देवस्थान अशी या मंदिराची ओळख आहे। भाविक मोठ्या श्रद्धेने या मंदिरात सोन्या चांदीचा आभूषण देखील चढवितात। तर गोंदिया शहरातील एका भाविकाने या मंदिरात सोन्याची गदा आणि मुकुट देखील चढवला। मंदिरात दर्शनाकरिता आलेल्या भाविकांकरिता मंदिर समितीच्या वतीने महाप्रसादाचं आयोजन देखील केलं जात असून आज हनुमान जयंती निमित्त मोठी गर्दी मंदिरात पाहायला मिळते। गोंदियाहून प्रतिनिधि अमरदीप बड़गे। हनुमान जन्मोत्सव मनाया जा रहा है धूमधाम से। इसमें गोंदिया के अंदर शिवलाइन स्थित जागृत हनुमान मंदिर में सुबह से 5 बजे से महाअभिषेक का आयोजन किया गया। उसमें हजारों आदमियों ने आकर दूध से अभिषेक किए। उसके बाद में अपना क्या हवन किया गया। हवन के पश्चात हनुमान जी महाराज के प्राकटोत्सव मनाया गया। आरती की गई, उसमें हजारों आदमी शामिल हुए। देखा गया कि आज अंदर जो अभिषेक करते हुए धोती कुर्ता और अभिषेक के अंदर धोती कुर्ता पजामा कुर्ता पहन के रंग में पोशाकों में आम जनता आई और उन्होंने महाअभिषेक किए। कितने लोग दर्शन करने आते हैं? कम से कम 30 से 40 हज़ार आदमी। आज दिन भर में रात को 10 बजे तक 30 से 40 हज़ार आदमी दर्शन करने के लिए आएंगे। इसमें महिलाएं भी, पुरुष भी, सभी तरह के लोग, छोटे बड़े बच्चे सब। हनुमान जयंतीनिमित्त शिवलाईन जागृत मंदिर आहे। आज सकाळपासूनच लोकांनी इथे मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। काय सांगता? आमच्या श्री हनुमान मंदिर सेवा समिती शिवलाईन गोंदियाकडून 2 दिवसीय कार्यक्रम हनुमान जन्मोत्सव येथे करत आहो। काल सकाळी सुंदरकांड झाला, 3 वाजे हनुमान चालीसा पठण झाले। संध्याकाळी जे हनुमान चालीसा पठण केले त्यांना महाप्रसाद वगैरेचे काल रात्री कार्यक्रम होते। आज सकाळीच 5 वाजे अभिषेक बाबांचे झाले। त्यांच्यानंतर 7 वाजे हवनाचे कार्यक्रम झाला। 8 वाजे आरती झाली ना। आता सध्या मंदिरचे द्वार कपाट खोलून सारी बाबाचे दर्शन सुरू झालेले आहेत। याच्यात आता सर्व जे आपल्या गोंदिया जिल्ह्यातून, भंडारा जिल्ह्यातून, चंद्रपूर जिल्ह्यातून, बालाघाट जिल्ह्यातून ना मुंबईकडून पण काही भक्त लोक इथे येत आहेत। कारण की काही लोक असे आहेत जे 20 वर्षापासून या मंदिरापासून जुळले आहेत। ते बाहेर असतात, पण हनुमान जन्मोत्सव जेव्हा असते तेव्हा ते गोंदियाला हनुमान जन्मोत्सव मानण्यासाठी इथे येतात ना। त्यांची कुठे ना कुठे आपला हनुमान मंदिर जागृत हनुमान मंदिर आहे म्हणून त्यांची मनोकामना पूर्ण होते, म्हणून इथे लोक जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहतात। आपल्या हनुमान मंदिर जो बाबा आहेत त्यांना आधी मुकुटच्या सोन्याचे जे मुकुट चढवण्यात आले होते, त्याच्यानंतर एक छत्र म्हणून चढवण्यात आले होते सोन्याचे। त्याच्यानंतर एक हनुमानजीचे जे गधे असतात, गदा ते आम्ही ज्याला म्हणतो, ते पण सोन्याचे इथे चढवण्यात आले आहे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।